नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण बघतो आहे की क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 1.3 जो लेसन होता सिक्रेट प्लान ऑफ द व्हेजिटेबल्स या लेसनवरचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघतो आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। आणि चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तुम्हाला एक सांगायचं आहे की माझी तब्येत बरी नसल्यामुळे इथे मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं नाही, फक्त आवाज रेकॉर्ड करते आहे, व्हिडिओ ऑन नाही आहे, तर तुम्ही तेवढं ऍडजस्ट करून घ्याल मला आशा आहे। चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे डिस्कस इन पेअर। आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? एनलिस्ट द ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड अँड डिसएडव्हान्टेज ऑफ द पॅकेजिंग फूड। म्हणजे हेल्दी फूडचे ॲडव्हान्टेज म्हणजेच काय आहे आपल्याला ते पाहायचं आहे, आणि डिसएडव्हान्टेज काय आहे जे पॅकेजिंगचे आपण रेडीमेड सटर-पटर खायला आपल्याला आवडते ना, त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे ते आपण बघणार आहोत। आधी ॲडव्हान्टेजेसचे पॉईंट बघून घेऊया। हेल्प अस स्टे फिट अँड ॲक्टिव्ह। आपल्याला कसे ठेवतात ते? फिट अँड ॲक्टिव्ह ठेवतात। मग काय आहे? प्रोव्हाइड्स एसेन्शियल विटॅमिन्स अँड मिनरल्स। आपल्या शरीराला आवश्यक जे आहे मिनरल्स आणि प्रोटीन्स, त्या विटॅमिन्स, त्यांची ती गरज पूर्ण भरून काढतात। काय आहे? हेल्दी फूड। बूस्ट इम्युनिटी अँड कीप अस हेल्दी। आपल्या शरीराला जी प्रतिकार शक्ती पाहिजे असते ती प्रतिकार शक्ती भरून काढण्याचं काम काय करते? हेल्दी फूड करते आणि आपल्याला हेल्दी ठेवतं। मग इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अँड मेमोरी। आपली मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा इम्प्रूव्ह करतं। आणि फ्रेश अँड सेफ टू ईट, म्हणजे ते खाण्यासाठी फ्रेश आहे आणि सेफ सुद्धा आहे। आता डिसएडव्हान्टेजेस ऑफ पॅकेजिंग फूडचे कोणते कोणते आहे? कंटेन्स केमिकल्स अँड प्रिझर्वेटिव्स, म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह ठेवलेले आहेत। मग ते आपल्यासाठी आहेत का? कारण की प्रिझर्वेटिव्ह ती वस्तू खूप दिवस टिकली पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकण्यात येतात आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकण्यात येतात, मग ते आपल्या शरीराच्या दृष्टीने ते घातकच असतं। कॅन कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स लाईक ओबेसिटी। आता तुम्ही बघितलेलं आहे जी मुलं नेहमी बाहेरचं चटरपटर खात राहतात तर त्यांच्यामध्ये स्थूलपणा आलेला असतो, एक असं लठ्ठपणा आला असतो, ते ऍक्टिव्ह नसतात, असे भद्द बनून जातात। तर ते कशामुळे? हे पॅकेजिंग फूडमुळे बनतात ते। लो इन न्यूट्रिएंट्स अँड हाय इन फॅट अँड शुगर। आता तुम्ही बघितलेलं आहे की फॅट अँड शुगर त्याच्यामध्ये जास्त असते। शुगर जसं काही चॉकलेट्स आले, देन कोल्ड्रिंक्स झाले, हे काय झालं? शुगर्स असतात। आणि फॅट्समध्ये म्हणजे ते तुमचे बर्गर, नूडल्स, चिप, हे काय असते? त्यांच्यामध्ये फॅट्सच असते आणि अनहेल्दी असतात। ते मे लीड टू स्टमक अँड डायजेस्टिव्ह इश्यू। मग त्याच्यामुळे काय होते? पोटाचा त्रास सुरू होतो, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर काम करत नाही, आणि नॉट गुड फॉर अ लॉंग टर्म कन्झम्पशन। म्हणजेच आपण एखाद्या वेळेला खाल्लं तर व्यवस्थित असते, पण रोज 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 असंच अन्न आपण दहन करत राहिलं तर आपल्या हेल्थसाठी इश्यू तयार होतील। आणि हे कशामुळे होते? की पॅकेजिंग फूडमुळे। तर आता तुम्ही कोणतं फूड खाणार मला कमेंटमध्ये जरूर कळवा। इथे नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड द ग्रीड केअरफुली अँड एनसर्कल द नेम ऑफ इटेबल मेन्शन इन द हिअर। म्हणजे आता आपल्याला हा दिसतो आहे वर्ड जंबल केलेले आहेत आणि इथे आपल्याला सर्कल करायचं आहे। बघा इथे कस्टर्ड, याला रेड यांनी सर्कल केलेलं आहे, कस्टर्ड दिसत आहे तुम्हाला। आता आणखीन एक मी करून दाखवते आहे तुम्हाला, हे बघा भिंडी, BHINDI, भेंडी, हे नाव दिसलं तुम्हाला? भेंडी आहे ना। आणि नंतर एक आणखी दाखवते, हलवा, HALWA। अशा प्रकारे तुम्हाला सर्कल करायची आहेत आणि नावं फाइंड आउट करायची आहे। ही ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी इझी आहे आणि तुम्ही छान प्रकारे करू शकता। चला आता नेक्स्ट बघूया। नंबरचा क्वेश्चन आहे, क्लासिफाय द वर्ड्स इन गिवन कॉलम। आता आपल्याला इथे ऍडजेक्टिव्ह दिलेले आहे, नाउन दिलेले आहे, वर्ब आहे आणि ऍडवर्ब काय आहे। आता मित्रांनो, नाउन तुम्हाला माहिती आहे, नाउन म्हणजे एखाद्या वस्तूचं, एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या प्लेसचं असते त्याला नाउन असं म्हणतात।
वर्ब आपल्याला माहिती आहे की क्रियापद ज्याच्यामुळे सेंटेन्स कंप्लीट होते ते असते वर्ब. आणि ऍडजेक्टिव्ह काय असते, नाउन बद्दल काय असते, जास्त इन्फॉर्मेशन जे दिलेलं असते त्याला काय म्हटलं जातं, ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे, नाउन बरोबर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते त्याला ऍडवर्ब असं म्हटलं जातं. आता याच्यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ करूया, फक्त इथे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते बघूया. ठीक आहे, आता ऍडजेक्टिव्ह काय आहे, हंग्री, देन अँग्री हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे. नाउन म्हणजे नाव, आता काय बाउल, टी हे नावं झाले. देन रन म्हणजे धावणे, कॅच म्हणजे पकडणे, हे काय झालं, वर्ब झालं. आणि जिकडे जनरली ऍडवर्ब आपण ओळखायचा कसा, ज्याला एंड मध्ये ly लागते ना ते ऍडवर्ब असते जनरली. सगळ्याच याच्यात असते असं नाही, पण मेन हे फाइंड आउट करू शकता. तुम्हाला एक शॉर्टकट की आहे, ती ऍडवर्ब मध्ये ly लागलेलं असते. देन एफ नंतर आहे, एफ नंबरची आहे, कम्प्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड्स. मग आता इथे आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, ते फिल इन द ब्लँक्स मध्ये यूज करायचे. डिअर व्हेजिटेबल्स, आता इथे काय आहे, यू आर अवर नीड, तुम्ही आमची काय आहात, गरज आहात. आणि यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड एनर्जी, तुम्ही आम्हाला काय देता, विटॅमिन आणि एनर्जी देतात. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, आणि तुम्ही आमचं कशापासून संरक्षण करता, आम्हाला आजारी बनवण्यापासून, म्हणजेच आमचं संरक्षण तुम्ही करता. यू कीप अस हेल्दी, तुम्ही आम्हाला कसं ठेवता, हेल्दी ठेवता. आणि वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, आणि आम्ही तुम्हाला खायलाच पाहिजे कारण की तुम्ही आम्हाला कसं ठेवता, फिट ठेवता. थँक्यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस, आणि त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. युअर फॅन बलबीर, आता बघा बलबीरने इथे लेटरच लिहिलेलं आहे व्हेजिटेबल्सला की तुम्ही आमच्यासाठी कसं हेल्दी आहे, तुम्ही आमचं कसं प्रोटेक्शन करता, याच्यासाठी त्याने 1-3-4 ओळीमध्ये लेटर लिहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर कळवा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, आता नंतरच आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स, आपल्याला खालचे वर्ड रीड करायचे आहे. रिअल, रिअली, ग्रीड, ग्रीडीली, म्हणजे इथे बघा ly आपण लावलेला आहे ना. नाउ ऍड द सफिक्स ly, आता आपल्याला जे सफिक्स दिलेलं आहे, प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जे लावतो त्याला प्रिफिक्स म्हणतात, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जे लावतात त्याला ly म्हणजे त्याला सफिक्स असं म्हणतात. आणि आता आपल्याला इथे कोणता सफिक्स लावायचा आहे, ly. तर मग आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की ly हे सफिक्स जनरली कशाला लागतं, ऍडवर्बला लागतं. मग आता बघा काय आहे, स्लो, स्लोली, हॅपी, हॅपीली. आता इथे एक छोटासा डिफरन्स आहे, इथे शेवटी हॅपीच्या तिथे वाय आलेला आहे, आणि जेव्हा सफिक्स लावताना वायचा आय झाला, ILY, हॅपीली, म्हणजेच हे काय झालं, ऍडवर्ब झालं. पण ऍडवर्ब जेव्हा आपण चेंज करतो, सफिक्स लावताना जेव्हा चेंज करतो, वायचा आय होतो, हा आपला रूल आहे. देन इझी, इझिली, लाईक, लाईकली. ठीक आहे, आता इझी मध्ये पण शेवटी वाय आहे म्हणून वायचं काय झालं, आय झालं. इकडे बघा, वीक, वीकली, क्विक, क्विकली, हे झाले आपले काय झाले, ऍडवर्ब्स, आणि सफिक्स लावलं आपण त्याला ly. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण शिकतो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय आहे, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, वर्तमान काळ. ठीक आहे, आपण मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणतो. आणि हे ओळखायचं तरी कसं, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्ब हे दोनच दिलेले असतात. जसं आय प्ले म्हणजे मी खेळतो, यू रीड म्हणजे तू वाच, ठीक आहे, वी प्ले म्हणजे आपण खेळूया. ठीक आहे, यू रीड. आता बघा इथे आय प्ले दिलेला आहे, आय काय आहे, सिंग्युलर फर्स्ट नाउन आहे. इथे वी दिलेला आहे, प्लुरल काय आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे फर्स्ट प्रोनाउन वी आलेला आहे इथे. मग ही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण इथे बघा, इथे प्ले होतं, इथे काय लागलेलं आहे, यस, प्लेज. देन इट, जेव्हा न्यूट्रल जेंडर असते तेव्हा त्याला काय लावतात, इट लावतात, आणि त्याला सुद्धा एस लावलं जातं. आता इथे यू रीड, यू काय आहे, सेकंड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून यू रीड.
आता इथे प्लुरल आहे यू रीड, इथे पण यू रीडच का झालं, कारण की हे प्लुरल मध्ये पण यूज होते आणि सिंग्युलर मध्ये पण यूज होते, म्हणून इथे यू रीड केलेला आहे. आता शी रीड्स, आता बघा फिमेल असेल, लेडीज असेल तर शीचा वर्ड यूज करतो. शी काय झालं, थर्ड पर्सन सिंग्युलर झालं आणि त्याच्यासाठी आपण यस लावतो आहे, म्हणजे शी रीड्स असं झालं. दे रीड, आता दे काय झालं, प्लुरल झालं आहे ना, आणि म्हणून इथे रीड आलं. रीड्स झालं का, दे रीड्स यस लागला का, नाही, कारण की जेव्हा प्लुरल असते तेव्हा त्याच्या समोर जो वर्ब असतो त्याला यस लागत नाही. पण इथे बघा, इथे काय आहे, थर्ड पर्सन काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून इथे काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि म्हणून त्याला काय लागलं, एस लागलेला आहे वर्बला. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ आपण तयार करूया. तुम्हाला हा व्हिडिओ हवा आहे की नाही, तुम्हाला व्हिडिओ हा समजून घ्यायचा आहे की नाही व्यवस्थित, मला कमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे जेणेकरून मला हा व्हिडिओ तयार करायला आणखी उत्साह येणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, वी यूज सिम्पल टेन्स फॉर डेली रुटीन. आता आपले जो रोजचं रुटीन राहतं त्याच्यासाठी आपण सिम्पल टेन्सचा यूज करतो. मग त्याच्यामध्ये काय, आपण रेग्युलर ऍक्शन्स दाखवल्या जातात, आपल्या हॅबिट म्हणजे आपल्या सवयी असतात त्या दाखवल्या जातात, आणि युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे जे कधीही चेंज होऊ शकत नाही. सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो, सूर्य नेहमी पश्चिमेलाच मावळतो, म्हणजे याच्यामध्ये काही चेंज होते का, हे युनिव्हर्सल ट्रूथच आहे, आणि म्हणून त्याला काय नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज केला जातो. आता इथे बघा, द सन रायझेस इन द ईस्ट आहे, सनरायझेस इन द ईस्ट म्हणजेच इथे काय आहे, एस लागलेला आहे, आणि हा काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी शाळेत रोज जातो, म्हणजे ही माझं रोजचं डेली रुटीन झालं, म्हणून इथे मी सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज केला. आणि शी ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे, म्हणजे ही त्याची हॅबिट झाली, तिची सवय झाली, कशाची, मिल्क ड्रिंक करण्याची. आणि इथे आपला व्हिडिओ हा शी ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे, म्हणजे तिची रोजची हॅबिट झालेली आहे. अशा वेळेला आपण काय यूज करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा इथे मित्रांनो, इथे आपल्याला रीड द गिवन टेबल अँड चूज वन वर्ड फ्रॉम द कॉलम अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता आपल्याला 3 कॉलम दिलेले आहे, एक सब्जेक्टचा, वर्बचा आणि ऑब्जेक्टचा. आता आपल्याला सब्जेक्टनुसार वर्ब सिलेक्ट करायचा आहे आणि ऑब्जेक्ट सुद्धा वर्ब यूज करायचा आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचे आहे. आय काय झालं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर झाला, म्हणून आयच्या समोर नेहमी काय येईल, प्ले येणार. याला यस लागणार का, नाही, कारण की हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून आय प्ले काय होईल, आय प्ले त्याच्या समोर काय दिलेलं आहे, क्रिकेट, म्हणून हे बघा इथे सेंटेन्स झाला आहे, आय प्ले क्रिकेट, म्हणजे मी क्रिकेट खेळतो, ही माझी सवय झाली आहे. म्हणून आपण आताच बघितलं की जी सवय असते, हॅबिट असते, ती नेहमी कशामध्ये दाखवली जाते, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवली जाते. देन दुसरं बघा, यू, आता काय आहे, यू आता सेकंड पर्सन सिंग्युलर आहे यू, मग त्याच्या समोर काय यूज केलं जाते, यू रीड. बघा, यू रीड, रीड्स येणार का, नाही, कारण की सेकंड पर्सन. नेहमी लक्षात ठेवायचं, एस केव्हा लागतं वर्बला, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हाच एस लागणार, फर्स्ट आणि सेकंड पर्सन सिंग्युलरला लागणार नाही, म्हणून यू रीड काय होईल, बुक्स. आता इथे प्लुरल आहे बुक्स, म्हणून यू रीड बुक्स, म्हणून इथे आपलं सेंटेन्स झालं 6 नंबरचं. देन वी वॉच, वी आता काय झालं, प्लुरल झालं, पण फर्स्ट पर्सन प्लुरल झालं आहे. ठीक आहे, मग फर्स्ट पर्सन प्लुरल आहे, म्हणून इथे काय येणार, वॉचच, वी वॉच टीव्ही. आता जंबल झालेले आहे तिथे सेंटेन्स, तुम्ही बघून घ्यायचे, वी वॉच टीव्ही. आता दे काय झालं, दे थर्ड पर्सन प्लुरल झालं, थर्ड पर्सन प्लुरल झालं, हे थर्ड पर्सन प्लुरल आहे, म्हणून इथे काय होणार, दे ईट, दे ईट मँगोज, दे ईट मँगोज, म्हणून इथे आपलं सेंटेन्स अशा प्रकारे. ही काय झालं, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून इथे काय येईल, यस लागणार याला, म्हणून इथे आपण ही कट्स व्हेजिटेबल्स, ही कट्स व्हेजिटेबल्स. बघा आपलं
देन शी, हे काय झालं, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, मग याला काय लागणार, रन्स आहे ना, ही शी रन्स फास्ट. अशा प्रकारे आपलं सेंटेन्स होईल. आता मित्रांनो, आपल्या या लेसन मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे, अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिवन वर्ड. आता खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधला सायलेंट वर्ड त्याला आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. तर आता सायलेंट वर्ड काय, म्हणजेच त्याचा उच्चार होत नाही. जेव्हा शब्द लिहितो आपण, स्पेलिंग लिहितो, तेव्हा त्याचा उच्चार होतो. म्हणजे स्पेलिंग लिहिताना तो वर्ड लिहिला जातो, पण उच्चार करताना तो त्या शब्दाचा, त्या अक्षराचा उच्चार केला जात नाही. आता इथे बघा, फर्स्ट लेटर आहे KNIGHT, पण इथे के सायलेंट आहे, आपण उच्चार करतो नाईट. आपण कसं करतो, नाईट, म्हणून के सायलेंट आहे, म्हणून केला अंडरलाईन केलं. इथे बघा, नॉलेज, यांनी सुरू झालं आपलं, नॉलेज, के लिहिलं होतं का, नॉलेज म्हणतो का आपण, नाही, नॉलेज म्हणतो, म्हणजे के हा सायलेंट झाला. आता इथे नॉट, नॉट आहे, नोटी नॉट आपण असं उच्चार करतो, पण के सायलेंट आहे. ठीक आहे. आता सायकोलॉजी, स्पेलिंगच पूर्णपणे वेगळं आहे सायकोलॉजीचं, इथे पी सायलेंट आहे. आता निमोनिया, निमोनिया, इथे पण पी सायलेंट आहे, निमोनिया बघा. लिंब, लिंब, ब चा उच्चारच होत नाही इथे, लिंब म्हणजेच ब सायलेंट आहे. डम, डंब असं नाही म्हणत आपण, डम असं म्हणतो, बी सायलेंट इथे. कोंब म्हणजे बी चा उच्चार होत नाही. देन ऑनेस्ट, एच सायलेंट आहे इथे, ऑनेस्ट. देन आर असं म्हटलं जातं इथे, आर. ठीक आहे, एच सायलेंट असतो. देन स्कूल, CH सायलेंट आहे इथे. तर मित्रांनो, याच्यावर सुद्धा तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर त्याचे फीडबॅक द्या. आणि मित्रांनो, इथेच आपण थांबतो आहे, आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणखीन एक आहे, लेट्स प्ले स्नेक्स अँड लॅडर्स. हा सुद्धा एक छान इंटरेस्टिंग गेम दिलेला आहे, तो तुम्ही खेळू शकता. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.